ज्यांचं अनमोल असं मोलाचं असं सहकार्य लाभलं असे शेखर गोटा मोकल यांचा या ठिकाणी आपण सत्कार करीत आहोत। मी मंडळाचे हितचिंतक बाळा दोरी यांना विनंती करतो की आपण गोटा मोकल यांचा साल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। कृपया मंडळाचे जे खेळाडू गणेश सोलंकी, आकाश पोळ, ऋषी आपण स्टेजवरून थोडं खाली वर मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होतोय। कृपया स्टेज मंडळाचे सल्लागार बाळाधुरी हे त्यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करत आहे। कृपया त्याचा त्यांनी स्वीकार करावा। शेखर गोटा मोकल शेखर गोटा मोकल यांचं मोलाचं असं सहकार्य या इच्छापूर्ती महालक्ष्मी प्रीमियर लीग सामन्यासाठी मिळाल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार। कृपया खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे, बाहेरनं ॲम्ब्युलन्स अडकलेली आहे। आपल्या गाड्या 50706083 अशा 2 बाईक्स आहेत। कृपया त्यांचे हँडल लॉक आहेत। प्लीज कृपया ॲम्ब्युलन्स साठी मार्ग मोकळा करायचा आहे। पहिल्या बोलला विकेट घेतलं 200 रुपये भारती सोलंकी आणि कुठून आणले मगाचे 500 मध्ये 100 कुठे आहेत? 100 500 बोलले त्या दोघांचा फोटो आणि हे घ्यायचे, दोघांचा फोटो आणि आपल्या मंडळाचा फोटो, मंडळाचे फोटो आणि त्यांच्या मॅच जिंकलेल्या 2 टीमचा फोटो हे पाठवायचे। हे फोटो बिटो नको रे, नाव दे फोटो। अरे त्याला ऍड द्यायचे पेपरात, ते देणार बरोबर। दोवाला फोटो दे पांडेजीचा दे। हे फोन उचल बोलतो, फोन उचल येऊ तरी द्या। हां त्याला ऍड मध्ये ऍड करायची, मग त्यांचा आवडला म्हणजे मॅच लवकर चालू करा। आता टायमिंग नाही, 10 वाजता लावतो तो बोलतो फोन। वेळेचं बंधन आहे मित्रांनो। मॅच होते सुरुवात। वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळ आयोजित इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बोला इच्छापूर्ती महालक्ष्मीचा। पंच निलेश दारवटकर, गणेश बक्षच्या राजा आणि मुंबईची श्री महालक्ष्मी। कृपया आपला एक खेळाडू स्टेजवरती पाठवायचा आहे। प्रेक्षक वर्ग कृपया आपले हात बाउंड्री पडद्याच्या बाहेर, हात व्हाईट टी शर्ट, अंकल, काका, मामा। रवींद्र दळवी देणार प्रत्येक विकेटला 200 रुपये। रवींद्र दळवी प्रत्येक विकेटला 200 रुपये। फक्त गणेश बक्ष राजाचे ना, प्रत्येक विकेटला 200 रुपये। रवींद्र दळवी रवींद्र दळवी आणि भारती सोलंकी यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक या मॅच मध्ये देखील आहे। अरे थांब, अरे तुम्ही असे बोलता त्याच्या आईला जसं काय, थांब थांब सुंदर असा फटका मिथिलेशनचा आणि थोडस गचा असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी गणेश बागच्या राजा संघाकडून। पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धाव, ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव पहिल्या चेंडूवरती येत आहेत। 2 धावा वैयक्तिक पहिलं संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन आलाय तो कर्णधार साईराज बुरड। बॅट्समन नाव काय? नाव नाही माहिती, पाठी उभा आहे। बॅटची कडा घेत बोल 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 बोल। या ठिकाणी गणेश बागच्या राजा संघाच्या गोलंदाजांना आमचे मित्र गणेश गोडसे यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक मॅच चालू करायचे। सॉरी अरे संपलं सगळं, संपलं रे, आम्हाला ताण नाही। सुंदर असं क्षेत्ररक्षण लेग साईडच्या दिशेने प्रणय लिंगायत यांच्या मार्फत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती। 2 चेंडू सुंदर असा फटका मिथिलेशनच्या बाट मधून पंच निलेश दारवटकर यांचा इशारा येतोय। हा 2 धावांचा। मनोजी पांडे ओव्हर टू यू। धाव संख्या बांबू सोडा सांगते लाईटी माया माया बांबू सोडा, बांबू पडेल, हॉरिझॉन्टल पडेल, बाकी नाही।
पुन्हा एकदा साई यांचा सामना करेल मिथिलेश. सुंदर असा फटका, दोन प्लेयरच्या गॅप मधून खडखडाती प्रहार, सीमारेषा पार येतोय महालक्ष्मी चौकार. सुंदर असा फटका, सुंदर अशी फटकेबाजी मिथिलेश यांची. पहिल्याच ओव्हर मध्ये थोडस आक्रमक शैली राबवतोय तो मिथिलेश. प्लीज गेट वरती गाड्या, खूप वाहतुकीची कोंडी झाली आहे, हॉर्न वाजतोय, ट्रॅफिक जाम झाले. प्लीज प्रेक्षकांना देखील, खेळाडूंना विनंती आहे, थोडस सहकार्य करा. गाड्या आपल्या साईडला, गाड्या देखील पडलेल्या आहेत बाहेर. मॅच फायनल आहे रे, तुम्ही असं बोलायला लावू नका. मॅच थंड होते, ते राहू दे आता. ट्रॅफिक जाम काय नाही, घ्या केस तर केस मंडळावर. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 6. इस प्रकार से इस फाइनल के एक जबरदस्त रोमांचक मुकाबला यहाँ पर मिथिलेश ने यहाँ पर एक आक्रामक शैली अपनाई है. मिथिलेश एक चौका लगा चुके हैं और इस प्रकार से पहले ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर इस समय जा पूरा रुका है. शिमरी जी श्री महालक्ष्मी का 10 रन. गेंदबाज इस समय सामना करेंगे प्रणय का तेजस. मिथिलेश, माफ कीजिएगा, मिथिलेश सिंगल रन. खूपच सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट मिथिलेश याची. धावसंख्या 11. एक षटक, एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 11. मिथिलेश आपल्या संघासाठी खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर एक चौकारच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 11 धावा. स्ट्राईकवर तेजस ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या वेळेला तेजस बॅटच्या रेंजमध्ये, हा आपली बॉलच्या रेंजमध्ये काय बॅट टाकू शकला नाही. एक निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू बरोबरच धावसंख्या स्थिर राहील 11 चेंडूंवरती, 11 धावांवरती. प्रणय याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करेल तेजस. लगातार 2 चेंडू या ठिकाणी. डॉट बॉल, बिंदी गेंदे यहाँ पर प्रेशर जरूर बढ़ाएंगे तेजस के ऊपर. प्रणय अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 3 बॉल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या 2 चेंडू निर्धाव चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी तेजस याची. राऊंड आर्म ऍक्शन, अनऑर्थोडॉक्स ऍक्शन तेजस याची. तेजस याचा नो बॉलचा इशारा पंच यशवंत गोरडे यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा येतोय. साइड ऑनचा राऊंड आर्म ऍक्शन आहे, परंतु यावेळेला साइड ऑन थोडस साइड आर्म. या ठिकाणी गणेश बागच्या राजा अशा गोलंदाजांना पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी होत आहे. गणेश गोडसे, भारती सोलंकी, रवींद्र दळवी यांच्या मार्फत पारितोषिक. गोपर या इच्छाशक्ती बोल. मुंबईची श्री महालक्ष्मी आज चांगली घोडदौड या ठिकाणी दिसते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 14. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी, खूपच सुंदर फलंदाजी केली आहे ती मिथिलेशने आतापर्यंत. तेजस त्याचा साथ द्यायची प्रयत्न करतोय, परंतु तेजस थोडासा हळूवार पद्धतीने खेळताना दिसतोय. या वेळेला तेजस याच्याकडे खतरा आणि रनआउट स्वरूपात या ठिकाणी पहिला विकेट जातो मुंबईची महालक्ष्मी याचा. परंतु सुंदर अशी फिल्डिंग पद्धतीने खेळण्याच्या दिशेने सुंदर अशी फिल्डिंग. या वेळेला पहिला विकेट तंबूत परततोय तो मुंबईची श्री महालक्ष्मी या संघाचा. अतिथीचा सामना असेल. कोण होईल या ठिकाणी लखपती, कोण होईल गणेश वाघचा राजा की मुंबईची श्री महालक्ष्मी, काय सांगता येत नाही. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असलेले हे 2 संघ एकमेकांशी भिडताना या ठिकाणी दिसत आहेत. 2 षटक संपले काय रे भाई? 2 झाले. 1 बॉल टू गो इन दिस ओवर. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामधील.
आहा आहा सुंदर अशी फिल्डिंग क्या बात आहे. सर्वांगीण क्रिकेट, सुंदर गोलंदाजी, सुंदर टॅप केलेला थर्डमॅनच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावरती चांगली फिल्डिंग. 2 षटक संपलेले, 2 षटकाच्या समांतर 14 धावा. पांडेजी थोडस या ओव्हरमध्ये थोडस धावा रोखण्यात यश आलंय ते प्रणय लिंगायतला. एक उभरता सितारा शिवडीमधील प्रणय लिंगायत चांगली गोलंदाजी, केवळ 4 धावा खर्च केल्या. त्या पहिल्या षटकाखेरीज 10 धावा असताना या षटकामध्ये केवळ 4 धावा. थोडस चांगला कमबॅक म्हणता येईल आपल्याला. गणेश बागचा राजा या संघातला चांगला IMPL ओव्हर. या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. हा पॉवर प्लेचा ओव्हर मी इथे असलेल्या सर्वांना प्रेक्षकांना सांगू इच्छितो. काही जणांना हा नियम माहिती असेलच. निर्णायक षटकाची घोषणा झालेली आहे मित्रांनो. या षटकामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त धावा जमवण्याचं पडद्यावरती जोर देऊ नका, रेलिंगवर जोर देऊ नका प्लीज. 14 धावा झाले, 14. पाहूया या षटकामध्ये किती ओव्हर येतात. विशाल किती रन्स येतात. अतिशय महत्वपूर्ण असा हा षटक असेल. पॉवर प्लेचा मिथिलेश कट केला होता चेंडू यावरती चांगली फिल्डिंग. एक धाव या ठिकाणी रोखलेली आहे. त्या ठिकाणी पेट्रोलिंग चांगली करतोय. पॉईंटच्या दिशेने अतिशय चपळाईने फिल्डिंग केली. एक धाव झाली असती, परंतु ती एक धाव होऊ दिली नाही त्या फिल्डरने. पुन्हा एकदा साईड टॅप केलेला हा फटका. टॅप केलेला या फटक्यावरती फक्त एक धाव मिळेल. मिथिलेश अतिशय उत्कृष्ट जबरदस्त फलंदाजी मिथिलेश याची. पांडेजी या षटकामध्ये 2 चेंडू झालेत, 1 धाव आली आहे. मंडळाचा जो नियम आहे या षटकामध्ये कमीत कमी 8 धावा करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 8 धावा केल्या तर तुम्हाला अधिक 4 धावा मिळतील. 2 चेंडूत 1 धाव आली आहे. पाहूया पुढील 4 चेंडू. आणि थोडस दडपण या ठिकाणी दिसतंय. आणि पांडेजी जर 8 पेक्षा कमी धावा केल्या तर तुमच्या संघाच्या धावा देखील मायनस केल्या जातील. जेवढ्या धावा करणार त्याच्या अर्ध्या रन तुमच्या मायनस केले जाणार. म्हणजे 50-50 ओव्हर ही असणार. येस 50-50 ओव्हर असेल. करो या मरो, डू ऑर डाय, जिंकू किंवा मेरू, चिक्कू किंवा पेरू. काय होईल. 2 बॉल मध्ये किती आले. नो लगान बस खेलो शान से. अतिशय उत्कृष्ट असा हा रंगलेला हा दोन्ही संघांमध्ये हा सामना. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असलेले हे 2 संघ. गणेश बागचा राजा, मुंबईची श्री महालक्ष्मी. दोन्ही संघांमध्ये एक झुंज चालू आहे, एक चुरस चालू आहे. एक जबरदस्त अप्रतिम रंगलेला हा सामना. अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय. यश सोनावणे आपण स्टेजवरती यायचं. यश सोनावणे आपण स्टेजवरती यायचं. पुढील चेंडूवरती या ठिकाणी पुन्हा टॅप केलेला हा फटका होता. रनआउटच्या स्वरूपात हा विकेट चाललेला आहे. येस आउट आहे. क्या फिल्डिंग आहे यार, क्या फिल्डिंग आहे. जबरदस्त आहे. क्या बात आहे यार, दाल बात आहे. क्या बात आहे. टॅप केलेला हा फटका होता. किती बॉल किती आले. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा आले. की 9 पण नव्हतं ना. एक 9 पण आहे ना. 2 धावा आल्या. 3 चेंडूत 2 धावा आल्यात पांडेजी. जर महालक्ष्मी संघाने 3 चेंडूत 6 धावा नाही केल्या तर त्यांच्या संघाच्या या धावा या ओरिजिनल स्कोअर मधनं मायनस केल्या जातील. असा हा आगळा वेगळा नियम या ठिकाणी मंडळाचा आहे. पाहूया. मुंबईची महालक्ष्मीसाठी एक दुर्दैवी गोष्ट अशी आहे की त्यांचा स्टार फलंदाज मिथिलेश नॉनस्ट्रायकर एंडवर होता. आता मात्र त्याला स्ट्राईक भेटलेली आहे. बघूया या दोन चेंडू आहेत ना फक्त. 2 चेंडू मध्ये मिथिलेश काय करतोय. मिथिलेश मला वाटतं की टॅप लगावून चौकार खेचण्याचा प्रयत्न असेल मिथिलेशला. मिथिलेशचा हा प्रयत्न जरूर असेल. बॅटिंगला बोलू नका तो बोलतो. या ठिकाणी मिथिलेशचा एक फटका मारण्याचा प्रयत्न असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्ले मध्ये. हो परंतु त्या प्रयत्नाला काही यश नाही मिळालेलं आहे. 2 धावा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. 2 धावा अतिशय 5 आलेले आहेत. शेवटच्या चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. 8 धावा कंपल्सरी हव्या आहेत. 5 झालेले आहेत. 3 धावा पाहिजे शेवटच्या चेंडूवरती. 3 पाहिजे तर तुम्हाला अधिक 4 3 पाहिजे. 3 जर काढले तर अधिक 4 धावा मिळतील. जर काय 3 धावा नाही भेटले मग तुमचे मायनस होतील धावा. हो आता जेवढे केले आहेत त्याच्यापेक्षा मायनस होतील धावा. किती आले. किती
5 केले, मग 2.5 धावा कशी होतील? 3 मायनस, फक्त 3 मायनस होतील. या षटकामध्ये फक्त 2 धावा गृहीत धरल्या जातील. हा नियम एक आगळा वेगळा नियम आहे. जो IMPL ची जी ओव्हर होती विशाल यांची, त्या ओव्हर मध्ये केवळ 5च धावा आल्यामुळे मुंबईची श्री महालक्ष्मी यांच्या 3 धावा या मायनस केल्या जात आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आता स्कोअर झालेला आहे तो मुंबईची श्री महालक्ष्मीचा 16. मुंबईची श्री महालक्ष्मी या संघाची धावसंख्या 16. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. फक्त स्कोर सांगा. फक्त आता कॉमेंट्री थोडासा बंद होईल मला वाटतं. फक्त स्कोर सांगणार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. कुठे मारला रे आता बॉल? अजून कोणी मिथिलेश बाकी आहे? विलास काय बोला? विलास काय तुला उचलायचा विचारता येते. किती वाला कुठे तुला उचलला पाहिजे. 800 रुपये आले. 800 रुपये आउट झाला रे. तुला उचलायचा विचार नाव घेतलं. किती वाला कुठे दीपे मान 1000 रुपये उचलला पाहिजे. 3 बॉल 4 विकेट गेले ना. नेक्स्ट बॅट. हां बाबू. हॅलो हॅलो. ऋषा ऋषा अरे हलू नको. हलतोय बघ. अरे हलू नको. हॅलो मला पाठव. हॅलो वाढत चालले. हॅलो. 19 झाला स्कोर. 19. 4 चेंडू 19. शेवटचा षटक चालू आहे. 4 चेंडू 19 धावा. धावसंख्या 19 झालेली आहे. 4 चेंडू झालेत. 19 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कबड्डीच्या वेळी पण तो प्लेट करतो. गणेश बागचा राजा क्रिकेट प्रेक्षक आपला विनंती आहे थोडंसं मागे उभं राहायचंय. थोडं मागे उभे राहा. थोडंसं मागे उभं राहायचंय.
हॅलो हॅलो, थोडस मागे उभं राहायचंय पडद्याच्या. मी काय करू ते तू प्लेअर द्यायचे उद्या आपल्याला ठेव, उद्या आपल्याला ठेव. चेतन चेतन उद्या आपल्याला ठेव. शुक्रवारी जाऊया आपण. 20 मॅचची मजा येत नाही रे. बघ ना कशी. अरे मग मॅच बी गरम करण्यात एक्सपर्ट आहे भाई. कॉमेंट्रीची मिसिंग आहे या शॉटला यार, खरंच. 24 झाला. 24 झाला, 24 झाला, 25 टू विन. असू दे बॉस. काय उपाय तू जा गाडीत बस आणि आवाज वाढव. बोलणार बाद में तो माइक नहीं चल रहा था. तू आया तभी माइक चालू हुआ. बाद में तो माइक बंद था. अरे त्याला देऊन टाक ना. एवढा वेळ झाला. अरे आकाश, अरे आता देऊन टाक. दोनदा तीनदा आलाय, जाईल तो स्पीकर पण चालू करेल. अरे आलेला आपल्याकडे जीपे आले. कशाला बोलू दिलं नाही का. चेतन कोणी कोणी विकेट काढलेत बघ. आता ते काय करायचं. गण्यागोडचे पण आहे. कशाचे सगळे रनआउट वगैरे. हॅलो हॅलो, एक किती टू विन आहे. नाही गेला. वेळेला एक गेला, प्रणयच्या वेळेला एक, विशालच्या वेळेला एक गेला आणि मिथिलच्या वेळेला 1 2 3 4. मिथिल 4 आहे. बड्डे बॉय जा ना, त्यांना बोल ना. 4 विकेट रनआउट वगैरे रे. त्याचे 2, एक बोल्ड आहे आणि एक स्टंपिंग आहे. त्याचे 2 आहे. काय माहिती आता. 25 करायचे. पाणी असेल तर नाही अरे बोललो मी. हॅलो हॅलो. 24 नाही दादा संपलं. संपलं त्याच्यामधलं. हे माईक चालू करायचं का. हे थोडासा आवाज वाढव थोडासा. हॅलो हॅलो, नितेश गेले घाशा. थोडासा थोडासा मंडळ भरचूक राहील. मंडळ बोललं. हॅलो हॅलो हॅलो, आवाज वाढव डीजे तुला आईची शिवा. पहिले मॅच थांबव, त्या सगळ्यांना आवाज इकडे. हॅलो या ठिकाणी भारती सोलंकी यांच्या मार्फत गणेशबागचा राजा त्या सर्व गोलंदाजांचं पारितोषिक या ठिकाणी चेतन रसाळ यांच्याकडे जमा झालेलं आहे. हॅलो हॅलो हॅलो, कृपया करून 24 चेंडूत 25 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी गणेशबागचा राजा या संघाला 24 चेंडूत 25 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं संघासाठी अतिशय महत्वपूर्ण असं षटक घेऊन आलाय तो अजिंक्य. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज प्रणय. आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. नो +1 अशा एकूण 2 धावा पहिल्या चेंडूवरती प्रणय यांना. गणेशबागचा राजा प्रेक्षक वर्गाला विनंती थोडं पडद्याच्या मागे उभे राहा. हॅलो
आता आपण गेलो मांडवली केली बाराची शतक आली की पंचांचा निर्णय अंतिम राहील. थोडासा धन्यवाद वीर अभिमन्यू दीपस्थ मंडळ माईकची सेवा चालू केल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आभार. पंच आपला निर्णय कळवायचा. पंच निलेश दारवडकर यांचा इशारा तो हा वाईट चेंडूचा धावसंख्येवर धावसंख्या झाली होती. आता अरे धावसंख्या स्कोर बोलत जा. 3 एकही चेंडू झालेला नाहीये. धावा आल्या 3. थोडस दबाव या ठिकाणी. खूपच सुंदर असा फटका प्रणयांचा. पंचांचा इशारा येतो डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव 1 चेंडू 4 धावा. अतिशय महत्वपूर्ण अशी जोडी गणेशबागच्या संघाची. प्रणय आणि विशाल हे 2 महत्वपूर्ण फलंदाज. मुंबईची श्री महालक्ष्मी या दोघांनाच टार्गेट करेल. पहिली ओव्हर अजिंक्य या ठिकाणी थोडासा दबाव दिसतोय तो अजिंक्यच्या गोलंदाजी मार्फत. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या वाढली आहे ती पोचली आहे ती 5. पण आम्हाला आवाज पाहिजे ना. बाई तू जरा शांत का ना मी आहे ना मी मला चेन देतोस का जरा खायला काय नाही नाही बाई खजिनदार बोलले केस तर केस तू वाढव. हो मामा केस सांगा. पुन्हा एकदा अजिंक्यचा सामना करेल प्रणय. आणि थोडस दबाव दिसतंय ते गोलंदाजावरती. अतिरिक्त धावसंख्येत भर. कमी धावाचा पाठलाग करताना थोडस दबावाखाली दिसतोय तो अजिंक्य. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती. एकच चेंडू झालाय आणि गणेशबागच्या संघाची धावसंख्या झाली आहे ती 7. पहिल्या चेंडूवरती 7 धावा आलेल्या आहेत. वाह खूपच छान खूपच सुंदर. सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव सारखी फलंदाजी विशाल आणि प्रणय यांची. पंच नो बॉल आहे का हा. पंचांचा निर्णय चालू आहे पाहूया. पंचांनी नो बॉल फेटाळून लावलेला आहे. नो नाही. आताचा विकेट डॉट बॉल आहे. रन नाहीये या बोच. किती बॉल झाले किती बॉल झाले. 3 चेंडू झालेले आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 8. सॉरी 7. अरे यार एकदा सांगा ना मी बोलून जातो मग परत ते कोण आहे पांडेशी पुढे स्कोर एकदा सांगा रे नीट. 8-7 करता 8 झाल्या 8.
हॅलो हॅलो, ज्या कोणाच्या दुचाकी बाहेर आहे त्यांनी त्या गेटच्या आतमध्ये घ्या. आवाज वाढव, आवाज वाढव. एक आशा साईडच्या गावात रोज येतात. आवाज वाढव, बोलत राहते. हॅलो हॅलो, ज्या कोणाच्या दुचाकी बाहेर आहेत रस्त्यावर लावल्या त्या गाड्या पहिल्या गेटच्या आतमध्ये घ्या. मॅच थांबव थोडा वेळ, मॅच थांबवा. पंच ठीक आहे, मॅच चालू करा, मॅच चालू करा. हॅलो, चालू करा मॅच. दुचाकी सगळे आतमध्ये घ्या, गेटच्या आतमध्ये घ्या. नागरिकांना त्रास होऊन देऊ नका बाहेर. आवाज वाढव साई. प्रेक्षकांना विनंती आहे सगळ्या दुचाकी आतमध्ये घ्या. बाहेरील नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. मंडळाचे कार्यकर्ते बाहेर जावा. मंडळाचे कोण सभासद असतील त्यांनी तिथं गुप्त लक्ष द्या. उमेश गोरड जरा बाहेर जा. चिन्मय पाटील बाहेर जा जरा गेटवर. प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे थोडं साईडला राहा. तुमचा जल्लोष कळतोय आम्हाला, फक्त कोणी आतमध्ये येऊ नका. संघाची गणेश वाघ संघाची धाव संख्या 17. 4 चेंडू 17 धावा. हॅलो हॅलो, 5 चेंडू 18 धावा. एकोणीस 12 चेंडू 6 धावांची गरज. गणेश बागचा राजा. 50-50 ओव्हर. IMPL चषक. IMPL ओव्हर. हॅलो हॅलो, किती बॉल किती पाहिजे? 12 बॉल 6. 12 चेंडू 6 धावांची गरज, परंतु पंचांचा इशारा होतोय हा पॉवर प्लेचा. म्हणजेच जर या ओव्हरमध्ये गणेश बागच्या राजाने जर हा सामना जिंकला नाही, ते पाठी घ्या सांगा ना पहिला. हा ते सांगतोय बाबा, ते सांगतोय ना. पंचांचा नियम ऐकून घ्यायचा आहे.
अरे त्यांना बोल ना, ए आकाश, ते त्यांना सांगते, आम्हाला पण सांगा, आम्ही पण माईकवर बोलू. पंच निलेश दारवडकर, निलेश 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 इकडे इकडे. कंपल्सरी 6 बॉल खेळायचे. जिंकल्यानंतर कोणी आत्महत्या नको सांग त्याला पहिलं. आणि पण ते सांग या ठिकाणी आणि कोणी आत्महत्या नको सांग ते पण. गणेशबागच्या राजाला 6 धावा करायचे आहेत, परंतु नियमानुसार ही ओव्हर असणार आहे ती IMPL ची ओव्हर, म्हणजेच आपला जो नियम आहे या ओव्हर मध्ये किमान 8 धावा करणं गरजेचं आहे. जर आपण 8 धावा केल्या नाही तर आपल्या 3 रन हे मायनस केले जातील. 12 चेंडू 6 धावा असल्या तरी ही तिसरी ओव्हर ही IMPL ची ओव्हर आहे.